तर मुंबईमध्ये आमचा 30 ते 40 जागा लढण्याचा विचार असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलंय। मुंबईमध्ये काँग्रेसनं सन्मानजनक वागणूक न दिल्यास स्वतंत्र लढणार असं महादेव जानकर यांनी म्हटलंय। मुंबईमध्ये काँग्रेससोबत युतीबाबत रासप नेते महादेव जानकर यांनी हा इशारा दिला। आम्ही सांगितलं त्यांना 30-35 ते 40च्या जागा आम्हाला मुंबईमधले मिळाव्यात अशी अपेक्षा आहे। पण त्यातून बघू आता काय होते ते ते करू। प्रॉब्लेमच नाही ना, भाजपच्या बरोबर जायचंच नाही। एकदा त्यांच्यावर होतो ना, त्यांच्यावर संसार केला, आता डायव्हर्स घेतल्यानंतर पुन्हा काय जायची काही गरज नाही। आणि मला माझाच पक्ष मोठा करायचा आहे, ही माझी प्लॅनिंग आहे। मग बीजेपी असू दे किंवा काँग्रेस असू द्या। आता बीजेपीवर काल होतो, आता उद्या काँग्रेसवर असो। उद्या काँग्रेसवाल्याने हे केलं तर आम्ही स्वतंत्र लढू ना। आमचं दुकान चालूच ठेवणार आहे, त्याची काय काळजी करायचं का। जालना महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची बैठक झालेली आहे। भाजपा शिंदेची शिवसेना 40 जागांसाठी आग्रही आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 19 जागांची मागणी करण्यात येते, सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर रिपाईकडून 6 गटांची मागणी असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। तर उद्या पार पडणाऱ्या अंतिम बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे। भास्करराव दानवे, ब्रह्मानंदजी चव्हाण, कैलासजी गोरंट्याल सर्व नेते आम्ही एकत्र बसलो आणि जालना महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जागा वाटपाच्या संदर्भात आमची चर्चा झाली। चर्चा सकारात्मक झाली। एकमेकाचे प्रस्ताव आज एकमेकाला दिले गेले। आपल्या आपल्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीत चर्चा करून उद्या संध्याकाळी पुन्हा एकदा आमची शेवटची 4 वाजेची बैठक होणार आहे। आणि आम्हाला असं वाटतं की ह्या बैठकीनंतर लवकरच आम्ही युती जाहीर करू।